आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता महापालिका कोल्हापूर महापालिकेच्या सर्व 20 प्रभागांचा आढावा आपण घेतला. आता आपण हळूहळू जिल्हा परिषदेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 67 मतदारसंघांचा आढावा घेऊया. या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या राजकारणाचं नेमकं स्थिती काय आहे, राजकारण कसं बदलणार, कसं आहे, नेमक्या अचानक काय घडामोडी घडणार, या सगळ्यांचा आढावा पुढच्या 2-3 महिन्यात आपण घेणार आहोत. कारण या पुढच्या 2 महिन्यात महापालिकेबरोबरच जिल्हा परिषद आणि नगरपालिकेचं राजकारण निश्चितपणे तापणार आहे आणि त्या दृष्टीनं महत्त्वाच्या घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात घडणार आहेत. त्यामुळं आता आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या जिल्हा परिषदेच्या एकूण राजकारणाविषयी माहिती. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एक चर्चेचा मतदारसंघ सुरू आहे, तो म्हणजे कुंभोज. आणि ही चर्चा का झाली तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या मतदारसंघातून, कुंभोज मतदारसंघातून लढणार अशी चर्चा सुरू झाली आणि एकूणच या मतदारसंघाविषयी संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली. या गावातील महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की या मतदारसंघातून शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी. त्यामुळे नेमकं त्या लढवणार की नाही याबाबत निर्णय व्हायचा आहे, चर्चा सुरू व्हायची आहे. थेट त्यांनी निर्णय अजून जाहीर केलेला नाही. ही मागणी आहे कार्यकर्त्यांची की शौमिका महाडिक यांनी कुंभोज मतदारसंघातून, जो मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे. याशिवाय दक्षिण म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 2 ते 3 मतदारसंघातही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये कळंबा आहे जो सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेला आहे. याशिवाय गोकुळ, शिरगाव आणि निगवे हे सुद्धा 2 मतदारसंघ आहेत जिथून शौमिका महाडिक लढण्याची शक्यता आहे. निर्णय नाही, फक्त चर्चा सुरू आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेमक्या या 3 पैकी किंवा 4 पैकी कोणत्या मतदारसंघातून शौमिका लढणार या संदर्भात चर्चेला प्रचंड वेग आलेला आहे. कारण येत्या महिनाभरात या संदर्भात निर्णय होणार आहे. नक्की आहे दिवाळीनंतर या संदर्भातले फटाके निश्चितपणे फुटणार आहेत. कुंभोज मतदारसंघात महाडिक गटाची ताकद मोठी आहे. त्यामुळेच कदाचित येथूनच शौमिका महाडिक यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी पुढे आली आहे. पण या मतदारसंघात सध्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. कारण माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगले यांच्या पत्नी सन्मती सध्या या मतदारसंघातून तयारी करत आहेत, ते भाजपच्या वतीनं. याशिवाय प्रवीण यादव यांच्या पत्नी सुद्धा इच्छुक आहेत, शीतल यादव, या सुद्धा गेले अनेक महिने प्रयत्न करतात. कारण प्रवीण यादव यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. याशिवाय शुभांगी किरण माळी जे जिल्हा बँकेत व्यवस्थापक आहेत, किरण माळी, त्यांच्या पत्नी आहेत शुभांगी माळी, त्याही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अमर पाटील यांच्या पत्नी शिल्पा पाटील या देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत. हे सगळं असलं तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आणखीन एक या भागात ज्या पक्षाची ताकद आहे तो पक्ष म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्ष. अरुण पाटील यांच्या पत्नी सुरेखा पाटील या जनसुराज्य पक्षाच्या वतीनं इच्छुक आहेत. म्हणजे सन्मती बाबासाहेब चौगले, शीतल यादव, शिल्पा अमर पाटील, सुरेखा अरुण पाटील यांच्याशिवाय आणखी काही इच्छुक यामध्ये निश्चितपणे आहेत. त्यामुळे वर्षा श्रीकांत पाटील आहेत, ऐश्वर्या अजय पाटील आहेत, सुजाता संतोष माळे आहेत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीच्या वतीनं इच्छुकांची संख्या मोठी आहे. महाविकास आघाडीकडेही इथं तुल्यबळ काही उमेदवार आहेत. कारण
आमदार सतेज पाटील यांनीही या मतदारसंघात काही प्रमाणात आपली ताकद निर्माण केलेली आहे. शिवाय राष्ट्रवादी हसन मुश्रीफ यांनीही या मतदारसंघात ताकद उभी केली आहे. त्यामुळे एकूणच महायुतीच्या वतीनं भाजपला उमेदवारी मिळणार, शिंदे गटाला मिळणार की राष्ट्रवादीला, आणि महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला, याची सगळी चर्चा सुरू असतानाच मुख्य चर्चा हीच आहे की शौमिका महाडिक या मतदारसंघातून उभारणार का. महाडिक गटाची एकूण मागणी आहे. या मतदारसंघातून त्या नाही उभारल्या तर त्या कळंबा मतदारसंघात उभारणार का, याशिवाय निगवे मतदारसंघात किंवा गोकुळ शिरगाव मतदारसंघात, कारण या मतदारसंघात म्हणजे दक्षिणेत सध्या महाडिक गटाची ताकद आहे. आमदार अमल महाडिक हे तंदरीत मताने या मतदारसंघात एकूण दक्षिणमध्ये निवडून आलेत. त्यामुळं नक्की शौमिका महाडिक जिल्हा परिषदेतल्या कुठल्या मतदारसंघातून उभारणार याची प्रचंड उत्सुकता सध्या आहे. गेल्या 2 महिन्यात गोकुळमध्ये जे काय राजकारण जोरात सुरू आहे, महायुतीचा झेंडा गोकुळवर आहे असं म्हणत असतानाच महायुतीमधलेच नेते एकमेकांच्या विरोधात थेट आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप प्रत्यारोप वाढणार की त्यावर राज्य पातळीवरील नेते ते शांत करणार, ही याची उत्सुकता निश्चितपणे आहे. पण सध्या तरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक या कुंभोज मतदारसंघातून लढणार अशी चर्चा सुरू आहे, अशी मागणी आहे. त्यांच्यात अजून निर्णय झालेला आहे, त्यांनी अजून निर्णय दिलेला नाही. माजी आमदार महादेवराव महाडिक या संदर्भातच निर्णय निश्चितपणे घेतील, पण तो कधी घेतील, दिवाळीनंतर या संदर्भात निश्चितपणे निर्णय होईल. कारण एकूणच या 3-4 मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. कार्यकर्ते आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून आत्तापासूनच प्रयत्न करत आहेत. यामुळं शौमिका महाडिक नेमकं कुंभोजमधनं लढणार, कळंब्यातनं उमेदवारी दाखल करणार, निगवे बघणार की दुसरा मतदारसंघ गोकुळ शिरगाव. एकूणच हे सगळे सर्वसाधारण मतदारसंघ झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांना संधी हा निर्णय महाडिक गट घेऊ शकतो, कारण आमदार असल्यामुळं एकूण कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय सुद्धा ते घेऊ शकतात. आता फक्त चर्चा आहे, निर्णय झालेला नाही. पण दिवाळीनंतर या संदर्भातल्या निर्णय प्रक्रियेला निश्चितपणे वेग येणार. त्यामुळं तेव्हा स्पष्ट होणार की शौमिका महाडिक या नेमकं कोणत्या मतदारसंघातून लढणार. कुंभोजमध्ये इच्छुकांची संख्या आपण बघितली, सगळ्यांची नावं आपण पाहिली, याशिवाय आणखी काही इच्छुक असू शकतात. त्यामुळं आता यानंतर आपण हळूहळू काही मतदारसंघाचा निश्चितपणे आढावा घेऊ. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातल्या या मतदारसंघाकडे अधिक लक्ष असल्यामुळं आपण त्याची सुरुवात कुंभोजमधनं केलेली आहे. पुढील भागात पुढील मतदारसंघ निश्चितपणे पाहू. तोपर्यंत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा जर उत्सुकता असेल राजकीय या संदर्भात तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.